प्रश्न बऱ्याच वेळेला असं होतं की एखादं सामाजिक आंदोलन हे राजकारणामध्ये आलं की त्या आंदोलनाची धारी संपते आणि ते नेतेही संपतात. महाराष्ट्रात त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मेधा पाटकर यांनी आपकडनं आंदोलन केलं आणि मग त्या आपच्या उमेदवार झाल्या. शरद जोशी यांचं सुद्धा उदाहरण आहे आणि शेतकरी चळवळीतली अनेक नेते मंडळी मला असं सांगता येतील. अलीकडेच जे राजू शेट्टी तुमच्याशी भेटून गेले, बाय द वे त्यांनी काय तुम्हाला ऑफर दिली राजू शेट्टींनी? नाही ते काय मला ऑफर आले, भेटले, विचारपूस केली, गेले. ऑफर कशी ते कशाला ऑफर देतील? तर अशी एक भीती असते पाटील की सामाजिक चळवळीचं आणि मागण्यांचं आंदोलन राजकारणात आलं की नेता संपवतो, तशी भीती वाटते? नाही नाही, अजिबात नाही. ते बघितलं नाही आधी डाव. मी देशातले सगळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यापासून याला जोडलेला आहे आंदोलनाला. कसे गनिमे कावे केले, महाराज कसे यशस्वी झाले, किती किती वर्षासाठी बाहेर जायचे, काय काय करायचं, दारू गोळा कसं न्यायचे, किंवा खाद्य कसं न्यायचे, जेवणाच्या व्यवस्था कशा होत्या, त्याच्यासाठी काय होतं, कोणी धोका दिल्यामुळे कोणची मोहीम फसायची का नाही फसत होती. त्याला आंदोलन सुद्धा जोडले मी. दिल्लीतले आंदोलन कोणचे, कोणचं फसलं, कोणचं पुढे गेलं, कशामुळे यशस्वी झालं नाही, कोणाचं आंदोलन यशस्वी झालं तर त्याचे कारण काय, हे सगळं आपण याला जोडलेलं आहे. त्याच्यामुळं आणि तुमचा शेवटचा जो महत्वाचा प्रश्न आहे की सामाजिक आंदोलन हे राजकारणाकडे गेल्यावर संपतं, त्याचाही या पठ्याने अनुभव घेतला. अगोदर बघितलं पडतेच का, समाज म्हणले पाडू, सगळे म्हणले पाडा, झालं रूपात काय म्हणतात ना, गर्दीचं रूपांतर मतात होणं गरजेचं होतं. काही काहींच्या लोक म्हणते सभा होत्यात नुसत्या, रूपात परिवर्तन होत नाही मतात त्याचं. म्हणलं ते होतंय का बघा, नुसती गर्दी राहायची, मतच नाही व्हायचं, सगळा खेळ पांगायचा. कारण जात नाही संपली पाहिजे. मी संपलं तरी चालतो, 4-2 संपले तरी चालते, जात नाही संपली पाहिजे. आणि जातीना ते सिद्ध करून दिलं, मतात रूपांतर झालं. आता प्रत्येक मतदारसंघ असा आहे किमान काढायचं जरी ठरलं तरी तिथं 40,000 मराठ्यांचं मतदान. एवढी लीड तोडणं सोपं नाही. 288 पाडणार याच्यामुळे 113 आमदार तर आम्ही सहज पाडणार त्यांचे, आजच सांगतो. आणि तुमचे विजय किती होतील पाटील? मग ते 29 ला ठरणार आहे ना. मला माहितच होतं तुम्ही गुतीणार. थँक्यू सो मच पाटील. आणि असं आहे की तुमचा राजकीय शहाणपण, चाणाक्षपणा हे मी अनेक वेळा म्हटलं की याचं आकलन सध्याच्या राज्यकर्त्यांना नीट झालं नाही. कदाचित तेही 5-1 वर्ष 5 टर्म वगैरे आमदारकी मिळवून मंत्री झाले आणि मग सत्तेच्या केंद्रस्थानी आले. त्यामुळे त्यांचाही जनसंपर्क तुटलेला होता. विरोधी पक्षाची पण तीच अवस्था आहे आणि त्यामुळे ते मनोज जरांगे पाटील यांचं आकलन करण्यात कमी पडले. आज मनोज जरांगे पाटील यांनी जे महाराष्ट्राला त्यांचा आगामी राजकीय प्रवासाचा आराखडा सांगितलाय तो बहुधा पहिल्यांदाच इतक्या तपशिलात आला असेल. आणि मला खात्री आहे की ही मुलाखत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघंही बघतील. 29 ला पुन्हा आपण एकदा भेटलं पाहिजे पाटील, आणि तुमचा नवीन जो आराखडा आहे तो तुम्ही महाराष्ट्राला जरूर सांगा. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. धन्यवाद दादा.